नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीच्या माध्यमातून आपण माहिती काढलेली आहे. नाशिक जिल्हा परिषदेमध्ये किती जागा रिक्त आहे याप्रमाणे नाशिक जिल्हा परिषदची आपण माहिती घेतली, पण अजून संस्था बाकी आहे. संस्थेमध्ये सुद्धा जागा भरपूर रिक्त आहे. सो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक अभियोग्यता धारकांचा गट आहे आणि हा गट आता काम करत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या किंवा खाजगी संस्था असू द्या, त्यांच्या जागा किती रिक्त आहे याची माहिती घेतली जात आहे. सो त्यासाठीच आपण आरटीच्या माध्यमातून माहिती घेतली. तुम्ही पण प्रत्येक जिल्ह्याला ही माहिती घेऊ शकता. सिंपल प्रोसेस आहे. ऑनलाईन जाऊन आरटीआय टाकू शकतात. तुमच्यापर्यंत जर एखाद्या जिल्ह्याची माहिती आली असेल आरटीआयच्या माध्यमातून, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा आमच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज किंवा तो आरटीआयचा फॉर्मॅट सुद्धा पाठवून द्या, पीडीएफ पाठवून द्या. त्याच्यावरती पण सगळ्यांना मी अपडेट देतो. सो सगळ्यांना अपडेट करणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी अपडेट राहणं पण गरजेचं आहे. आपण जर लक्ष ठेवलं तर ह्या जागा प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक संस्थेच्या येतील. जर लक्ष ठेवलं नाही तर जागा कमी येतील. सो आपल्या सगळ्यांची जबाबदारी आपण लक्ष ठेवूया. माझ्यापर्यंत माहिती मिळाली तर तुम्हाला मी प्रोव्हाइड करत जाईल. तुमच्यापर्यंत माहिती मिळाली तुम्ही पण इतरांना प्रोव्हाइड करत चला, माहिती सांगत चला आणि आमच्यापर्यंत पोहोचवा. आमच्या माध्यमातून सगळ्या अभियोग्यता धारकांपर्यंत सुद्धा आपण माहिती पोहोचवत जाऊया. सो आजची माहिती घेऊया की झेडपीमध्ये माध्यमिक आणि प्राथमिकमध्ये रिक्त पदांची संख्या किती. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमच्या मित्रांना सजेशन द्या. इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झाल्या. तुम्ही जर इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस केल्या असेल, तुम्ही अनुभव घेतला असेल, तुम्हाला मार्गदर्शन योग्य वाटत असेल तर नक्की तुमच्या मित्रांना सजेशन द्या. नक्कीच तुमचा मित्र तुम्हाला सांगेल की तुम्ही योग्य मार्गदर्शन केलेलं आहे, योग्य बॅच किंवा योग्य अकॅडमी मला सुचवली आहे. सो नक्कीच त्यांना जॉईन करायला हवा. ही बॅच चालू झाली 10.2 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. लाईव्ह लेक्चर बघायला नाही मिळालं तर रेकॉर्ड होऊन लेक्चर किती वेळेस पाहू शकता. सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग घरपोच मोफत आहे. जर तुम्हाला बुक किट तुमच्याकडे आवडी असेल तर तुम्ही ही बॅच घ्या, नसेल तर ही बॅच घेऊ शकता. 1 एप्रिल पासून बॅच चालू झाली. बॅच मध्ये तुम्हाला शिकवणारी टीम ज्यांनी आतापर्यंत 10 बॅचेसला शिकवलंय त्याच टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. बाकी ठिकाणी तुम्ही जर बघितलं पोस्टर फूड कलरफुल असतात, 2-4 फॅकल्टी ओळखीचे असतात, पण मात्र त्या बॅच कधी असतात माहितीये का, जेव्हा पाऊस पडला का बुडबुड निघतात, तसे ह्या बॅचेस आहेत. तो काळजीपूर्वक विचार करा. बॅच घेताना मार्गदर्शक योग्य असेल तर रिझल्ट 100% येणार आहे. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. आणि ह्या बॅचेस जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, ऍपवर क्लिक करा आणि बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा आरटीचा मुद्दा, आरटी कडनं माहिती घेतलेली आपण. ह्या माहितीच्या आधारे तुम्ही बघू शकता वेगवेगळे डिपार्टमेंट झेडपी मध्ये पशुसंवर्धन असेल, महिला बालविकास, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा असे भरपूर डिपार्टमेंट आहे. जिल्हा परिषद महेश पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेली माहिती आहे. ही माहिती कधीपर्यंतची आहे तर ही माहिती 31/12/2025 पर्यंतची. बघा 31/12/2025 ला एकूण पदसंख्या बघितल्या सरळ सेवेने प्राथमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणजे 1 ते 8 गटासाठीची ही रिक्त जागा आहे. माध्यमिक शिक्षक म्हणजे तुम्ही 9 ते 10 किंवा 11 ते 12 ते पण कन्सिडर करू शकता इथे. तर सरळ सेवेने जागा रिक्त 10,704 आहे, 10,704 आणि इथे सरळ सेवेने 4 पदोन्नती 4 अशा 8 जागा मंजूर आहे. आणि 31/12/2025 पर्यंत भरलेली पदे बघितले तर ही आहे 9,768 आणि ही आहे 8. मग 1 ते 8 साठी जर बघितलं तर रिक्त जागा 936 आहे आणि माध्यमिक साठी मात्र इथे अजून रिक्त जागा नाही दिलेल्या त्यांनी. सो जेवढी माहिती मागितली तेवढी माहिती आपल्याला देत असतात. आरटीच्या माध्यमातून संस्थेच्या पण जागा घेणं गरजेचं आहे. ह्या लेवलचा जर विचार केला तर नाशिकला ऍटलिस्ट कमीत कमी 1,000 जागा तर तुम्हाला 100% येणार आहे. असं प्रत्येक जिल्ह्याच्या जागा जर आपण कन्सिडर केल्या तर ही प्रत्येक जिल्ह्याने प्रत्येक संस्थेने जर जागा दिल्या तर जागा निश्चितच 25,000 पर्यंत जाऊ शकतात. पण लक्ष ठेवणं आपली जबाबदारी आहे. आम्ही तर ठेवतोय लक्ष, आमची टीम पण लक्ष ठेवणे. आमच्यापर्यंत जशी माहिती येते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत जातो. सो सगळ्यांनीच जागे राहा, डोळ्यात तेल घालून जागे राहा. जाहिरात चांगली यायला पाहिजे. पवित्र पोर्टल शिवाय भरती होणार नाही यासाठी सरकारने GR पण काढलेला आहे. सो कोणत्या संस्थेमध्ये अशी भरती होता कामा नये यासाठी आपण सजगतेने इथे लक्ष ठेवून राहू. काही अडचण असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा. मी तुम्हाला नंबर शेअर करतो. ह्या नंबरला तुम्ही काय करू शकता, मला व्हॉट्सअपला ते पीडीएफ पण पाठवू शकता. आरटीच्या माध्यमातून आली पीडीएफ असेल ती पण आमच्यापर्यंत पोहोचवा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडे ज्या जिल्ह्याची अपडेट असेल त्या जिल्ह्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या रिक्त पदांची माहिती हवी आहे तर ती कमेंटमध्ये तो जिल्ह्याचं नाव टाका. त्याची माहिती मी आरटीच्या माध्यमातून काढून पुढचा व्हिडिओ नक्की घेतो. सो आता सगळ्यांनी सजगतेने लक्ष ठेवा. आता ही जाहिरात वाढलीच पाहिजे यासाठी आपण सगळेच काळजी घेऊया. यासाठी तुम्हाला हा नंबर शेअर करतो. या व्हॉट्सअपला तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे आरटीची पीडीएफ असेल तर मला पाठवून द्या आणि तुम्हाला काही जिल्ह्यांची माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि तुमच्या मित्रांना इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस सजेशन देण्यासाठी ह्या ऍप डाउनलोड करून त्यांना बॅचेस जॉईन करायला नक्की सजेस्ट करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.